हॅलो फ्रेंड्स, केम छो मजाમાં ना. तर अजून एक गुजराती डिशसोबत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर होममेड ढोकला. तर काय करायचं, 4 कप राईस घ्यायचं, 2 कप चना डाळ घ्यायचं आणि म्हणजे 1 पाव दही घ्यायची आणि याच्यासोबतच ते आपल्याला ग्राइंड करायचं आहे. तर हे मी दिवसभर सोक करायला ठेवलं होतं, म्हणजे भिजत ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर दह्यासोबतच त्याला ग्राइंड करायचं, पाण्याचा उपयोग करायचा नाही. बघू शकता. आणि थोडं जे बॅटर आहे ते खूप असं बारीक नाही करायचं, थोडं दरदरच ठेवायचं दाखवल्याप्रमाणे. बघू शकता किती छान झालेलं आहे दरदरं. आणि त्याच्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि त्याला छान कमीत कमी 10 ते 15 मिनटं छान मिक्स करायचं, म्हणजे असं एकत्र करायचं बॅटरला. बघू शकता मी दाखवलं आहे त्याप्रमाणे कंटिन्यू करायचं 10 मिनटं. खूप छान ढोकले होतात. ना इनो लागत, ना सोडा लागत, ना काही. फक्त ज्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे त्या लक्षात ठेवायचं आणि मग करायचं. आणि आता याला ठेवूया रात्रभर फर्मेंट व्हायसाठी. आता बघू शकता नेक्स्ट डे किती छान झालेला आहे फर्मेंटेशन. आणि मग याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, हळद, पुन्हा त्याच्यानंतर आपण बघू शकता मीठ तुमच्या आवडीनुसार टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला छान मिक्स करत राहायचं. जसं जसं जे एक एक वस्तू टाकली की सगळं मिक्स करत जायचं. पण एक अजून टिप, एकाच डायरेक्शननी करायचं, म्हणजे ते अजून छान फ्लफी होतात. आणि 1 चम्मच शुगर टाकायची. शुगरने एक छान टेस्ट एन्हान्स होते. त्याच्यानंतर सेम एकाच डायरेक्शननी फिरवायचं दाखवल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर एकदम छोटासा तुकडा, जेवढा मी दाखवलेला आहे तेवढा स्मॉल जिंजरचा तुकडा असं क्रश करून टाकायचा, म्हणजे असं पिसून टाकायचं त्याला. आणि अजून पुन्हा सेम तसंच एका डायरेक्शननी घुमवायचं त्याला. आणि मग आता आपण टेस्टनुसार मिरची टाकू आहे. मी थोडीच टाकली होती कारण ही खूप तिखट मिरची आहे त्याच्यामुळे. आणि मग थोडंसं कोथिंबीर पण टाकायचं आणि अजून पुन्हा सेम डायरेक्शननी फिरवायचं, म्हणजे इतकं छान ते बॅटर जे आहे ना फ्लफी होतं आणि इतके छान बनतं. आणि मग सगळ्यात शेवटी 2 स्पून तेल टाकायचं खायचं, रिफाईंड ऑइल. ठीक आहे. ते छान त्याला अजून सेम डायरेक्शननी दाखवल्याप्रमाणे फेटायचं. आणि मी ना काय केलं, मला थोडं घाई होतं, लवकर जायचं होतं माझ्या ताईला. तर आम्ही ना इडलीच्या पात्रामध्येच लावलेलं होतं, कारण मग त्याला ते बॉइलिंग मेथडला थोडं टाईम जातं. मग आम्ही इडलीच्या पात्रामध्येच टाकलं. बघू शकता किती छान. आणि कुठली पण जर आपण इडली पण बनवत असेल किंवा ढोकला पण बनवत असेल तर सगळ्यात आधी आपण काय करायचं ना, प्रीहीटला ठेवून द्यायचं, म्हणजे पाणी टाकून त्याला होऊ द्यायचं. आणि मग आपली जी इकडे प्रोसेस आहे ती सगळी करायची. बघू शकता ठेवलं, मग कमीत कमी 10 ते 15 मिनटं छान कुक होऊ द्यायचं. कुक झाल्यानंतर बघू शकता किती छान झालेलं आहे एकदम इडली. बघू शकता किती छान स्पॉन्ज आलेला आहे. बघा, तुमच्या डोळ्यासमोरच आहे सगळं. खूप छान बनतात. आणि मग त्याच्यानंतर एक बेसिक तडका देऊन द्यायचा. राई, कढीपत्ता, ग्रीन चिली, आपलं कोथिंबीर आणि तीळ टाकायचं आणि जिरं, राई. आणि छान त्याला मस्त त्याला कुक होऊ द्यायचं. थोडंसं क्रिस्पी झालं हे सगळं की मग त्याच्यामध्ये आपले जे ढोकले आपण बनवले इडलीच्या शेपमध्ये ते टाकायचं. आणि थोडं मीठ पण टाकायचं टेस्टसाठी, नाही तर मग थोडं ऑइली वाटतं आपल्याला. एकत्र टाकून द्यायचं आणि मग आपले झटपट पटापट होममेड एकदम छानसे होममेड ढोकला रेडी आहे. कसे वाटले तुम्ही मला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. बाय.